बातमी पावसाची। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे। रेल्वेच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक यामुळे उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने होते, तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटे आणि हार्बर रेल्वेवर 5 मिनिटे उशिराने ट्रेन धावतायत। तर पावसामुळे रेल्वेवर ही परिणाम झाल्याचा आपण पाहतोय। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे, तर मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। माफ करा, अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक अपडेट रेल्वेच्या सेवेबद्दल? प्रणिता, आपण जर पाहायला गेलं तर मुंबईत ज्या पद्धतीनं पावसाचं चित्र गेल्या आठवड्याभरात पाहायला मिळतंय, त्या अनुषंगानं जर आपण रेल्वे वाहतूक पाहायला गेलं तर रेल्वे वाहतूक दर दिवशी ही उशिरानं धावताना पाहायला मिळते। आज जर मध्य रेल्वे जर आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 मिनिटं जी आहे ही उशिरानं धावते। त्याचसोबत पश्चिम रेल्वे सुद्धा 5 ते 10 मिनिटांना उशिरानं धावताना आपल्याला आज पाहायला मिळते। तर हार्बर लाईनवरती सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। आता आपण दादर स्थानकावरती आहोत। दादर स्थानकावरचं जर चित्र आपण पाहायला गेलं तर दादर स्थानकावरती आता काहीशी गर्दी जी आहे ही होऊ लागलेली आहे। अनेक रेल्वे स्थानकांवरती मध्य रेल्वेच्या अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं मुंबईत पाऊस पडतोय, मुंबईला हवामान खात्यानं येलो अलर्ट जो आहे हा जारी केलेला आहे। पावसाची ये-जा सुरू आहे, मात्र मध्य रेल्वेच्या अडचणी ज्या आहेत या काही सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। कारण का ज्या पद्धतीनं काल मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका इमारतीचं काम चालू असताना काही साहित्य पडलं होतं, त्यामुळे मध्य रेल्वे उशिरा होती। आज जर आपण पाहायला गेलं तर तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वे परिणाम रेल्वे सेवेवर झालाय। विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।